हॅलो विवर्स, वेलकम टू माय लीगल चॅनल। आजची लीगल मॅगझीन आहे ॲक्टस nei nimini facit injurium। म्हणजेच काय की नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दुसरं कोणालाही जबाबदार धरले जाऊ शकत नाही। म्हणजेच काय, ॲक्ट ऑफ गॉड असेल म्हणजेच नैसर्गिक आपत्ती आलेली असेल आणि त्यामुळे कोणाचं नुकसान झालं। आता नैसर्गिक आपत्ती किंवा ॲक्ट ऑफ गॉड म्हणजे काय, तर ॲक्ट ऑफ गॉड म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्ती, म्हणजे जसं पूर आहे, भूकंप आहे, ज्वालामुखी आहे। तर अशा स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर कोणाचं नुकसान झालं तर त्यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरलं जाऊ शकत नाही। व्यक्ती जी आहे ती तिच्या जेव्हा ती पर्सनली रॉंग कमिट करते किंवा गुन्हा करते तेव्हा ती व्यक्ती त्यासाठी लायबल धरली जाते, पण जेव्हा ॲक्ट ऑफ गॉड असेल त्यावेळेस मात्र इतर कोणालाही त्यासाठी जबाबदार धरलं जाऊ शकत नाही। आता जसं फॉर एक्झाम्पल एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ठीक आहे, आणि त्या कन्स्ट्रक्शन कंपनीने प्रॉपरली प्रिकॉशन घेऊन प्रॉपर प्लॅनिंग करून वेगवेगळ्या इमारती ज्या आहेत त्या कन्स्ट्रक्ट केल्या, इमारती बांधल्या। आता भूकंप आला आणि त्या भूकंपामध्ये जर त्या इमारती पडल्या तर त्यासाठी त्या कन्स्ट्रक्शन कंपनीला लायबल धरलं जाऊ शकत नाही। तर ही होती आजची महत्त्वाची मॅगझीन ॲक्टस nei nimini facit injurium। म्हणजेच ॲक्ट ऑफ गॉड जिथे असतं त्यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरलं जाऊ शकत नाही। आजची ही मॅगझीन तुम्हाला समजली असेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।